आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी वाशिममधून आहे। पूजा खेडकर 72 तासांनी अखेर विश्रामगृहातून बाहेर आलेल्या आहेत। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। पूजा खेडकरांवर यूपीएससीची कारवाई सुरू झाली आहे आणि कारवाई सुरू झाल्यानंतर पूजा खेडकर या पहिल्यांदाच 72 तासानंतर बाहेर पडलेल्या आहेत। माध्यमांशी बोलायला त्यांनी नकार दिला, मात्र 72 तासांपासून विश्रामगृहात स्वतःला कोंडून घेतलेल्या पूजा खेडकर अखेर बाहेर पडलेल्या आहेत। यूपीएससीने कारवाईचा वरवंटा फिरवतात आता पूजा खेडकर बाहेर आल्याचं समजतं आणि पुण्याच्या दिशेने त्या रवाना झाल्याचंही कळतं। आपले प्रतिनिधी साजन धाबे आपल्या सोबत जोडले जात आहेत। साजन, पूजा खेडकर या पुण्याच्या दिशेने निघाल्याचं कळतंय। 72 तासानंतर त्या जेव्हा बाहेर आल्या तेव्हा माध्यमांशी त्यांनी काही संवाद साधल्याचं दिसतंय। काय नेमक्या त्या म्हणाल्या आणि आता त्या पुण्यालाच गेल्या आहेत की आणखीन इतर ठिकाणी कुठे चौकशीसाठी त्या उपलब्ध होत आहेत? नक्कीच विनोद, वादग्रस्त पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल। पूजा खेडकर यांनी लोकसेवा आयोगाला खोटी माहिती पुरवल्याच्या विरोधात खेडकराविरोधात लोकसेवा आयोगाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर पूजा खेडकर यांनी तब्बल 72 तास उघडल्यानंतर शासकीय विश्रामगृह वाशिम येथील जे शासकीय विश्रामगृह आहे त्यांच्या खोलीतून त्यांनी कोणालाही न सांगता त्या इथून रवाना झाले आहेत। वाशिम येथील शासकीय गृहातून त्या रवाना झाल्या आहेत। एका 4 चाकी खासगी गाडी होती आणि त्या खासगी गाडीत त्या रवाना झालेल्या आहेत। मात्र त्यांना प्रतिक्रिया विचारला असता मी वापस येणार आहे, वापस आल्यानंतर तुम्हाला माध्यमांशी बोलणार आहे असं सांगून त्या या ठिकाणून निघून गेल्या। म्हटलं या ठिकाणून कोणत्या दिशेने रवाना झाला याची अद्यापही कुठल्याही प्रकारे माहिती कळू शकली नाही। पूजा खेडकर यांच्या खोलीमध्ये जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांचे स्वयंसेवक केले होते। त्यांनी कदाचित या लोकसेवा आयोगाची नोटीस त्यांना दिली असावी। त्यानंतरच्या पूजा खेडकर त्या 72 तासानंतर शासकीय विश्रामगृहामधून बाहेर पडल्या आणि गाडीत बसून रवाना झाल्या। अगदी धन्यवाद साजन दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय पूजा खेडकर यांना गेल्या 2 दिवसांपासून पुणे पोलिसांकडून बोलवण्यात येत आहे, तशी नोटीसही त्यांनी जारी केलेली होती। पूजा खेडकर यांनी स्वतः दिवसे यांच्या विरोधात जी तक्रार केली होती त्याची प्राथमिक चौकशी वाशिम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे सुपूर्द केली होती आणि त्या प्रकरणी त्यांना नोटीस बजावून पुणे आयुक्तालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र 2 दिवसांपासून टाळाटाळ करणाऱ्या पूजा खेडकर या अखेर 72 तासानंतर बाहेर पडलेल्या आहेत आणि कदाचित त्या पुण्याच्या दिशेने गेलेल्या असू शकतात। नेमक्या त्या काय म्हणाल्या आपण पाहूयात। ठीक है मैम, will you go to Delhi or Pune?